विद्यार्थी मित्रांनो, चाक, व्यास, परीघ, त्रिज्या, फेरे या संबंधित एक्झाम्पल जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी येतो. चला पाहूया. एका चाकाचा व्यास दिलाय 49 सेंटीमीटर. चाकाच्या 100 फेऱ्यांत ते चाक किती मीटर अंतर प्रवास करेल? कारण पर्याय आपल्याला मीटर मध्ये दिलेले आहेत. तर चला, जर या प्रकारचं एक्झाम्पल आलं तर चाकाचा परीघ याचं सूत्र आपल्याला वापरावं लागतं. परीघाचे दोन सूत्र आहेत, एक पाय डी आणि दुसरं 2 पाय आर. या ठिकाणी व्यास दिलाय म्हणून पाय डी वापरा. जर त्रिज्या दिली असती तर आपण सूत्र वापरलं असतं 2 पाय आर. हे लक्षात घ्यायचंय तुम्हाला. तर पहा, पायची व्हॅल्यू 22/7, डी 49 दिलेला आहे आपल्याला. 7 ने 49 ला भाग जाईल. 7 7 49, 22 7 154 आले. आता या ठिकाणी पहा, 154 आपल्याला सेंटीमीटर मध्ये मिळतील कारण डी हा सेंटीमीटर मध्ये आहे व्यास. तर चला, 100 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर होतो. आपल्याला 154 चे मीटर करायचे कारण पर्याय आपले मीटर मध्ये दिलेले आहेत. मग 154 ला 100 ने भाग जाईल. 2 शून्य आहेत म्हणून दशांश चिन्ह या ठिकाणी 2 घरते डावीकडे येईल. 1.54 मीटर होतील. आता या ठिकाणी लक्षात घ्या, चाकाचा परीघ, परीघ म्हणजे गोल, एक पूर्ण परीघ त्या चाकाचा, गोलाचा परीघ म्हणजेच एक फेरा. हे लक्षात घ्या. म्हणजे एका फेऱ्यातला अंतर आहे 1.54 मीटर. आपल्या 100 फेऱ्यामध्ये विचारले, 100 ने 1.54 ला गुणा, दशांश चिन्ह 2 शून्य असल्यामुळे 2 घर उजवीकडे आले, इथे येईल 4 च्या नंतर. उत्तर येईल आपलं 154 मीटर. पर्याय क्रमांक 4. उदाहरण आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.